या व्हिडिओत दिसणारे IPS अधिकारी एखाद्या स्टँड अप कॉमेडी शो मध्ये बसल्या आहेत असं तुम्हाला वाटत असेल। ज्या प्रकारे या मॅडम हसताना दिसत आहे असं वाटतं की ही पत्रकार परिषद नसून मॅडमने मीडियाला आपली करमणूक करवण्यासाठी बोलवलं आहे। परंतु इथे काय सुरू आहे हे जर तुम्ही ऐकलं तर तुमच्या देखील तळपायातील आग मस्तकात जाईल। इथे या महिला IPS अधिकारी 10 वर्षाच्या चिमुरडीवर झालेल्या अत्याचार व त्या संदर्भात अटक केलेल्या आरोपीबद्दल माहिती देण्यासाठी आल्या होत्या। परंतु त्यांच्या चेहऱ्यावर या प्रकरणातील किती गंभीरता आहे हे तुम्ही पाहिलंच आहे। पत्रकार परिषदेत हसणाऱ्या IG राम्या भारती या तामिळनाडू राज्यातील IPS अधिकारी आहेत। 21 मे रोजी तामिळनाडूतील एक 10 वर्षाची चिमुरडी घराबाहेर खेळताना बेपत्ता झाली। तिच्या कुटुंबियांनी तिला शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु ती न मिळाल्याने त्यांनी पोलिसांत फिर्याद केली। पोलिसांनी देखील तत्परतेने काम केलं व तिचा शोध घेण्यास सुरुवात केली। अखेर ती चिमुरडी सापडली, पण मृत अवस्थेत। तिच्यावर अत्याचार करून तिला मारून टाकण्यात आला असल्याचा संशय तिच्या कुटुंबियांनी व्यक्त केला व त्यांनी पोलीस स्टेशनला मोर्चा काढत गुन्हा नोंदवला। या प्रकरणाचा तपास पोलिसांनी केला असता त्या चिमुरडीवर अत्याचार करून तिला मारणाऱ्या आरोपींना पोलिसांनी अटक केली। या संदर्भात महिला IPS अधिकारी राम्या भारती यांनी पत्रकार परिषद घेतली। परंतु या पत्रकार परिषदेत ज्या प्रकारे भावना शून्य पद्धतीने हसत त्यांनी या प्रकरणाची माहिती दिली, त्यावरून इंटरनेटवर त्यांच्यावर प्रचंड राग व्यक्त करण्यात येत आहे। जरी आरोपींना ताब्यात घेण्यात आलं असलं तरी एका 10 वर्षाच्या चिमुरडीची हत्या झालेली होती, त्यामुळे त्यांच्या वर्तनात थोडी तरी संवेदनशीलता दिसायला हवी होती। परंतु या उलट त्या अधिकारी एखाद्या मनोरंजनाच्या कार्यक्रमात आल्यासारख्या वागत होत्या। या प्रकरणात आपल्याला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा।